वेलकम टू सखी. सखीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. ब्रेडचा वापर न करता आज सँडविच बनवला आहे. सँडविच खूप छान आणि मस्त झाला आहे. सकाळी सकाळी घाईच्या वेळी ही रेसिपी खूप सोपी पडते. खूप सिंपल आहे आणि अगदी काही मिनिटामध्ये तयार होते. खूप जास्त वेळ लागत नाही आणि खायलाही रुचकर लागते. तेलकट नसल्यामुळे तर अजूनच फायदेशीर ठरते, कारण तेलकट पदार्थ खायला शक्यतो नको असे वाटतात. एकदम साधी सोपी सिंपल अशी पद्धत आहे. नक्की एकदा याप्रमाणे अ, सँडविच तयार करून पहा. खूप मस्त लागतात. या ठिकाणी आता माझ्याकडे टोमॅटो सॉस वगैरे नव्हता, चटणीही नव्हती, म्हणून मी साधी सिंपल काकडीसोबत हा नाश्ता सर्व्ह केला आहे. पण खायला खूप भारी आणि टेस्टी असा लागतो. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. तत्पूर्वी एक विनंती आहे, चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. या ठिकाणी मी 3 ते 4 मिडियम आकाराचे बटाटे जे आहेत ते उकडून घेतले आहेत. आता हे बटाटे आपल्याला हलकेसे स्मॅश करून घ्यायचे आहेत. बटाटे थोडेसे थंड झाले, की लगेच त्याला स्मॅश करायचं आहे. म्हणजे अगदी बटाटे सहज स्मॅश होतात. गरम-गरम असताना स्मॅश होतात, पण जरा थंड झाले की लगेच आपण स्मॅश करून घ्यायचे आहेत. या ठिकाणी कढईमध्ये तेल टाकलं आहे, त्यामध्ये जिरे टाकले आहेत, लसूण टाकलं आहे आणि थोडीशी हिरवी मिरची कट करून टाकली आहे. त्यानंतर थोडीशी हळद टाकली आहे आणि चवीनुसार मीठही ॲड केलं आहे. आपल्याला याची साधी सिंपल अशी एक फोडणी देऊन घ्यायची आहे बटाट्याच्या भाजीला. पण ही फोडणी देताना मी हलकीशी वेगळी अशी पद्धत वापरली आहे, जी की खूप इफेक्टिव्ह आणि खूप भारी अशी आहे. तर या ठिकाणी आता सर्व पदार्थ माझे टाकून झाले आहेत. खाली बटाटा कुस्करून झाला आहे. आता ही गरमागरम अशी जी फोडणी आहे, ही आपल्याला या बटाट्यामध्ये ओतून घ्यायची आहे आणि मस्त हा बटाटा एकदा हलवून घ्यायचा आहे आणि याच कढईमध्ये मी आता माझे बाकीचे पदार्थ म्हणजेच खोबऱ्याची चटणी वगैरे बनवून घेणार आहे. पण ती या रेसिपीमध्ये दाखवलेली नाही. याही पद्धतीने बटाट्याची भाजी बनवता येते. अशा प्रकारे बटाट्याची भाजी जी बनवली जाते ती शक्यतो सँडविचला किंवा वडापाव वगैरे आपण जेव्हा तयार करतो तेव्हा आपण ही पद्धत वापरतो. तर आता गरमागरम फोडणी या बटाट्यामध्ये ॲड केली आहे. वरून थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि मस्त असं हलवून घ्यायचं आहे. मस्त अशी बटाट्याची भाजी तयार होते. ही भाजी आता आपल्याला सँडविच बनवण्यासाठी वापरायची आहे किंवा आपण जेव्हा डोसा वगैरे बनवतो तेव्हाही तुम्ही अशा प्रकारे भाजी बनवली तरीही काही हरकत नसतं किंवा जेव्हा आपण वडापाव बनवतो, वडापावला तर प्रत्येक ठिकाणी किंवा प्रत्येक हॉटेलमध्येही हीच रेसिपी वापरली जाते. ते हा बटाटा गरम वगैरे करून घेत नाहीत. तर या ठिकाणी आता मी थोडंसं बॅटर तयार करून घेतलं होतं डाळ आणि तांदळाचं डोश्यासाठीचं. तेच बॅटर मी हे सँडविच बनवण्यासाठी वापरलं आहे. डोसे मी आता उद्या करणार आहे. पण म्हटलं चला आजच्या नाश्त्याला आपण मस्त असं बिना ब्रेडचं सँडविचेस बनवून घेऊया. तर सर्वात प्रथम आपल्याला थोडंसं जे बॅटर आहे ते भांड्याला खाली लावून घ्यायचं आहे. हे हे जे आहे हे एक सँडविच मेकर आहे. ह्या सँडविच मेकरमध्येच आज आपण सँडविच बनवत आहोत. ब्रेडचे जे सँडविच असतात ते यामध्ये खूप छान होतात. पण असंही सँडविच याच्यामध्ये खूप छान असं होतं. तर एकदा हलकंसं यामध्ये मिश्रण पसरून घ्यायचं आहे. गॅस ऑन करायचा आहे आणि आपल्याला यावरती हे सँडविच मेकर जे आहे ते ठेवायचं आहे. म्हणजे एका एक जी स अ, एक जी साईड आहे आपली ती छान अशी खमंग अशी भाजली जाईल किंवा ती पावासारखी तयार होईल. तर 2 मिनिटानंतर मी आता झाकण खोललं आहे. मस्त असं हे फुलायला लागलं आहे. झाकण खोलून चेक करायचं आहे, की याची काय कंडिशन आहे. तर मस्त हे फुललेलं आहे. आता याला गॅस बंद करायचा आहे आणि याला खाली घ्यायचं आहे. खाली घेऊन यावरती मस्त अशी बटाट्याची भाजी स्प्रेड करून घ्यायची आहे. हाताने स्प्रेड केली तरीही चालेल. गॅसवर जर हे भांडं असेल तर खालून जळण्याची शक्यता असते आणि आपलेही हात वगैरे भाजण्याची शक्यता असते. त्यामुळे मस्त असा गॅस बंद करायचा, याला खाली घ्यायचं आणि हवं तसं यावरती जी भाजी आहे ती स्प्रेड करून घ्यायची. असं केल्याने हे सँडविच बनवायला सोपे जातात आणि आपल्या हाताला वगैरे गरम लागत नाही किंवा हाताला भाजत नाही. म्हणून सिम्पली आपल्याला हीच पद्धत फॉलो करायची आहे. तर आता खालची लेयर खूप छान भाजली गेली आहे. त्यावरती आपण आता बटाट्याची भाजी जी आहे ती स्प्रेड करून घेत आहोत. बटाटा स्प्रेड केल्यानंतर तुम्हाला जर कांदा, टोमॅटो वगैरे काही यावरती ठेवायचं असेल तर नक्की ठेवा. पण माझ्याकडे लहान मुले आहेत आणि त्यांना तसं काही आवडत नाही. म्हणून मी आता दुसरा जो थर आहे तो बॅटरचा थर देत आहे. तर वरून आपल्याला हलकं-हलकं जे पातळ बॅटर आहे ते स्प्रेड करून घ्यायचं आहे. पूर्ण यावरती हलकं-हलकं मावेल, खाली सांडणार नाही याची काळजी घ्यायची आहे. त्यामुळे चमच्यामध्ये बॅटर अगदी थोडं-थोडं घ्यायचं आहे आणि वरून हलकंसं आपल्याला याला ओतून घ्यायचं आहे. आता याचं झाकण जे आहे ते बंद करायचं आहे. झाकण बंद केल्यानंतर पटकन याला एक पलटी मारायची आहे. म्हणजे खालच्या साईडने हे खूप छान असं शिजलं जाईल.
एक पलटी मारून याला घेतली एक पलटी मारून घेतली की आता आपल्याला गॅस परत ऑन करायचा आहे आणि याला गॅसवरती ठेवायचा आहे. साधारणपणे एक सँडविच बनवण्यासाठी आपल्याला 5च मिनिटाचा वेळ जातो, खूप जास्त असा वेळ जात नाही. आणि मस्त हे सँडविच आपल्याला दोन्ही साईडने आता क्रिस्पी होईपर्यंत छान भाजून घ्यायचं आहे. तुमच्या मुलांना किंवा घरातील सदस्यांना जसं आवडेल त्याप्रमाणे याला भाजून घ्या. आता मी तुम्हाला हे खोलून दाखवते. खूप छान आणि मस्त आपले गरमागरम सँडविच तयार आहेत. कुठलेही ब्रेड वगैरे न वापरता मस्त असे सँडविच तयार होतात. आता एका सँडविचचे 2 भाग करून घ्यायचे आहेत. अगदी सहज त्याचे 2 भाग होतात. म्हणजे 4 किंवा 5 जरी सँडविच केले तरीही नाश्त्यासाठी अगदी पुरेसे असतात. नक्की याप्रमाणे ट्राय करून पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. लाईक, शेअर आणि कमेंट